पुण्यातील 3 मोठ्या मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी. एकीकडे शरद पवारांची शिलेदार तर दुसरीकडे भाजपची महायुती. चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या ठिकाणी कोण उभं राहिले, काय आहेत मतदारांची अपेक्षा आणि या मतदारांमधील राजकीय समीकरणे कशी आहेत? चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत निवडणूक रणांगणाचा थरार, ज्यात शरद पवारांसाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात काटागेर. चिंचवडमध्ये शरद पवारांच्या गटाचे उमेदवार महायुतीतील उमेदवार शंकर जगताप यांच्यासमोर लढत आहेत. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ यावेळीही भाजपकडे झुकत असल्याचे विश्लेषक म्हणत आहेत. शंकर जगताप यांना अनुभव नसला तरी त्यांच्या दिवंगत भाऊ लक्ष्मण जगताप यांच्या पार्श्वभूमीचा फायदा मिळू शकतो. मात्र बंडखोर नाना काटे यांनी माघार घेतली तर लढाई अधिक चुरशीची होऊ शकते, ज्यामुळे पवारांच्या शिलेदार राहुल कलाटे यांना संधी मिळू शकते. भोसरी मतदारसंघात अनुभवी आमदार महेशदादा लांडगे यांचा मुकाबला शरद पवारांच्या गटातील अजित गव्हाणे यांच्यासोबत आहे. लांडगे यांनी यापूर्वी मोठा विजय मिळवला होता, पण यावेळी पवारांच्या शिलेदारांनी या लढतीत चुरस निर्माण केली आहे. 2019च्या निवडणुकीत महेश लांडगे यांना मताधिक्याने विजय मिळवला होता, परंतु 2024मध्ये परिस्थिती बदलली आहे, ज्यामुळे महेश लांडगे यांना सोपी वाटणारी निवडणूक आता कठीण होऊ शकते. पिंपरीमध्ये अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांना शरद पवारांच्या गटाच्या सुलक्षणा शिलावंदर या टक्कर देत आहेत. शिलावंदर यांचा उच्च शिक्षित चेहरा आणि नवीन उमेदवार म्हणून त्यांचा समावेश या निवडणुकीला एक वेगळी दिशा देऊ शकतो. शिवाय महायुतीत अण्णा बनसोडेंना अंतर्गत विरोध देखील सहन करावा लागत आहे, ज्याचा फायदा सुलक्षणा शिलावंदर यांना होऊ शकतो. यंदा या तीनही मतदारसंघात पक्षांतर्गत बंडखोरीचा मोठा फटका उमेदवारांना बसणार आहे. पुण्यातील या तीनही मतदारसंघांमध्ये जे नेते मास्टर प्लॅन तयार करून आले आहेत त्यांना या लढतीत मोठा फायदा मिळू शकतो. शरद पवारांच्या शिलेदारांपुढे हे मोठं आव्हान आहे, पण या लढाईचा परिणाम पुण्याच्या राजकीय भवितव्यावर लांबवर परिणाम करेल. यासाठी आपण लक्ष ठेवूया, या निवडणूक रंगमंचावर कोण बाजी मारणार. तर व्हिडिओ संपण्याआधी कमेंट करा तुमचं मत कोणाचं, भाजपचं, महायुतीचं की शरद पवारांच्या शिलेदारांचं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करा आणि असेच राजकारणातील महत्त्वाचे विश्लेषण जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.